चला थोडासा बाहेरून आवाज नको, पत्र सगळ्यांना तिथे बसवा ना. त्या मेहबूब तुमच्या सगळ्या युवकांना सांगा लॉबीमध्ये बसा, सगळ्यांना चहा नाश्ता द्या. तिथे भेटी ज्यांच्या भेटी राहिल्या त्यांना तिथे बसू. आवाज सगळा त्यांच्या कॅमेऱ्यात येतो का. सगळ्यांना चहा नाश्ता त्या ह्याच्यात बसवा ना हॉलमध्ये आपल्या. सगळ्यांना प्रेमाने बसून चहा नाश्ता द्या. मी हे झाल्यावर भेटते सगळ्यांना. ताई तुम्ही जा, सगळ्या महिलांना रिक्वेस्ट करा चहा नाश्ता त्यांना बसवून या. जावा तेवढं करून मग या. थँक्यू. ताई तुम्ही पण थांबा तिकडे सगळ्यांना बसवा तिकडे. सगळ्यांनाच सांगा चहा नाश्ता करा. फक्त आवाज इथे नको. हा दरवाजा उघडता प्लीज. थँक्यू व्हेरी मच. उघडा तो पण दरवाजा प्लीज उघडा ठेवा. थँक्यू. विशाल आपल्या शहरातले जेवढे लोक काहीच काम नाही. माझ्या त्या ह्याच्यातच बसवा ना. मी ते राहिले त्यात ते बाहेर हॉल आहे तिथेच बसवा ना सगळ्यांना. चला थँक्यू व्हेरी मच. दरवाजा प्लीज उघडा ठेवा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. करूया सुरू. प्रिंटवाल्यांना दिसतंय का. मी प्रिंटवाली आहे कारण तुम्हाला दिसतंय सगळ्यांना. थोडासा तुम्हाला बसता नाही येणार कॅमेरावाल्यांना. त्यांना खुर्च्या दिल्या तर होईल का प्रॉब्लेम सॉल्व्ह. त्यांना खुर्च्या द्या ना, म्हणजे मला प्रिंटवाल्यांचे चेहरे पण दिसतात. त्यांना खुर्च्या द्या ना. त्यांना खुर्च्या युवक अध्यक्षाला सांगा खुर्च्या दे ना. नाही मेहबूब म्हणजे हे बसतील ना तर मागचे पण मला पण दिसतील आणि त्यांना पण मी दिसेल. मधल्यांना खुर्च्या द्या. ह्यांना द्या ना. ह्यांच्या हातातच कॅमेरा आहे. अरे काय सांगताय रोज प्रेस करतो. हे बसतील ना खुर्चीत आरामशीर. ह्यांना खुर्च्या द्या. ह्यांना चेअरवर बसवा. हा सी हाऊ कम्फर्टेबल. किती वेळ उभे राहणार. जेवढ्यांना बसवता येईल तेवढ्यांना बसवा. म्हणजे हा सी एवढ्या ते महिला मला दिसत पण नव्हत्या. मच बेटर. या दादांना बसवा ना. या दादांना बसवा म्हणजे मला ते मागचे दिसतात. ते मागचे पत्रकार दिसतच नाहीत आपल्याला. दादा तुम्ही बसा ना प्लीज. हे एवढे उंच आहेत ना. त्यांना एक खुर्ची द्या ना प्लीज. अरे बिचारे त्यांना खुर्ची द्या ना प्लीज. त्यांना एक खुर्ची द्या. हा बघा आता दिसायला तर लागले. पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मीडियाला बसवलं. हो असं नाही. मला मागचे पत्रकार दिसतच नाहीत. नाही त्या ताई तिकडे एवढ्या मागे बसतायत. नाही एव्हरीबडी हॅज टू बी ना. ते पण विचारे वेळ काढून आले. हॅलो हिरो. हो हिरो. मागच्या दिसतच नाही. त्या बिचाऱ्या ताई कोपऱ्यात बसतायत. हा परफेक्ट. इज एव्हरीबडी कम्फर्टेबल नाव. ताई कुठे गेल्या तिथल्या. कुठे गेल्या. हा तर तिथे बसल्या होत्या. आय लॉस्ट हर सडनली. ओके नमस्कार सुप्रभात. जरा लवकरची वेळ झाली ना. पत्रकारांना 10:30. मी आज खरं तर लातूरला ऑन रूट अंबेजोगाईला एका कार्यक्रमासाठी चालले आणि त्या निमित्ताने ट्रेनमध्ये इथे थांबून संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांशी भेटून पावसाची काय परिस्थिती आहे, बाकी काय परिस्थिती याचे खरं तर गाठीभेटी करून मी माझा कार्यक्रम आज अंबेजोगाईला आहे. ते करून मी परत मुंबईला जाणार आहे आणि त्या निमित्ताने तुमच्याशीही थोड्याशा गप्पा गोष्टी कराव्या, तुमच्याकडूनही ऐकून घ्यावं काय परिस्थिती आहे. कारण आज राज्यामध्ये खूप मोठी आव्हानं आहेत आणि मला विचाराल तर महागाई, बेरोजगारी हा देशाचा प्रश्न आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आज दुष्काळाची
पाण्याची कमतरता ही प्रचंड आहे आणि गेले अनेक आठवडे खरं तर मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना दुष्काळ जाहीर करा, कारण ज्या भागातून मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मिळाली त्याही संपूर्ण भागात मध्ये आज छावण्यांची अर्जंटली गरज आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर्सची गरज आहे. पाऊस 25% म्हणजे भोर वेल्ला मुळशी जिथे प्रचंड पाऊस होतो दरवर्षी, म्हणजे आम्हाला कार्यक्रम पण घेता येत नाहीत त्या काळामध्ये, तिथे 25%च पाऊस झालेला आहे. धरणं काही भागात भरलेली आहेत पण तिथे झरे पडतात, भाताच्या शेतीला अडचणी आल्या. तसे खूप चॅलेंजेस संपूर्ण महाराष्ट्रात अनेक भागात आहेत. त्याच्यामुळे मला विचाराल तर महाराष्ट्राच्या समोर खूप मोठं आव्हान हे दुष्काळाचं आहे एक. आणि दुसरं, जालन्याला जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने त्याचं हँडलिंग झालं, ज्या पद्धतीने सरकारने त्याच्यात लक्ष घालायला हवं तर ते घातलं नाही, आणि अमानुषपणे ज्या पद्धतीने त्या महिलांना आणि पुरुषांना मारलं पोलिसांनी, त्याची एक इन्क्वायरी ऑर्डर आली कुठून, इंटेलिजन्स फेलियर झाला. आणि माझा आरोप आहे की हे पूर्ण गृह मंत्रालयाचं फेलियर आहे. त्याच्यामुळे फक्त एखाद्या पोलिसावर तो रोष काढून चालणार नाही. द बक स्टॉप्स इन मंत्रालय. त्याच्यामुळे मंत्रालयाच्या गृहमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. दुर्दैवाने पहिला दिवस तर ते लेहलाच जाऊन बसले होते. इथे राज्यामध्ये एवढा मोठा प्रश्न, लोक अस्वस्थ असताना मला त्यांनी लेहला जायचा अजिबात विरोध नाही, त्यांनी कुठेही जावं, पण जेव्हा राज्यात शांतता असते तेव्हा. आणि ज्या पद्धतीने हँडलिंग ह्या इश्यूचं घेतलेलं आहे, लोक रस्त्यावर उतरत आहेत, एसटी जाळली गेली, ह्याचा अर्थ अस्वस्थता प्रचंड राज्यामध्ये आहे. मला असं वाटतं त्यांनी ह्याच्यासाठी, मला विचाराल तर पार्लमेंटमध्ये जसं सेशन बोलवलं आहे त्याचा तर अजेंडा पण नाही आहे. माझं म्हणणं आहे महाराष्ट्राने अर्जंटली दुष्काळ आणि आरक्षण या दोन्ही विषयासाठी अर्जंटली, मला विचारलं तर असेंब्ली बोलवून सगळ्यांची चर्चा करून महाराष्ट्राच्या शांततेसाठी आणि दुष्काळासाठी तातडीने महाराष्ट्र सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. दुष्काळ हा कधी जाहीर केला जाऊ शकतो, त्याला काही निकष आहेत का? नाही सर, मायबाप सरकार आहे ते. सरकार असलं तरी शेवटी तुम्ही केलं तर का केलं, नाही केलं तर नाही का केलं. शेवटी जेव्हा जेव्हा सरकार आणि अशी परिस्थिती येत गेली त्यावेळेला दुष्काळासाठी, दुष्काळ तर जाहीरच करता येत नाही, त्यांचाही सदृश्य जाहीर करता येतं. एक अनुभवी खासदार म्हणून आणि महाराष्ट्राचे जाणते नेत्या म्हणून तुम्हाला काय वाटतंय की आज दुष्काळ सरकार जाहीर करू शकते का? विरोधी पक्ष म्हणून नाही, विरोध माणुसकीच्या नात्याने मी म्हणते, मी फक्त माणुसकीच्या नात्याने सांगते. कारण का ज्या भाग, म्हणजे आता बारामती लोकसभा मतदारसंघ आपण एक उदाहरण म्हणून घेऊया. तिथे मध्ये 4 छावण्या अर्जंटली गरजेच्या आहेत, तिथे टँकर अर्जंटली गरजेची आहे. तिथले पालकमंत्री ना आम्ही वारंवार विनंती करतोय, मुख्यमंत्र्यांना करतोय, उपमुख्यमंत्र्यांना करतोय. आणि त्याच्यामुळे ग्राउंड रियालिटी काय, तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, म्हणजे एकटी मी लोकप्रतिनिधी म्हणून कशाला, फील्डवर तुम्ही असता सगळे, तुमच्या बातम्या काय दाखवतात. म्हणजे काल तर मी एका चॅनलवर एक नदी पाहिली, ती नदी नाहीच आहे, माळ रान असल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे नुसतं ह्या वर्षीचा प्रश्न नाही, ग्राउंड वॉटर पण आणखीन खाली जाणार आहे. त्यामुळे हे खूप प्रश्न, हे राजकीय सगळे प्रश्न नसतात, काही सामाजिकही असतात. तर का नाही, समजा जर त्यांनी, आता मी तुम्हाला थोडंसं डायव्हर्जन करते, मणिपूरचं एक उदाहरण म्हणून, एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ. मणिपूरची चर्चा जर पार्लमेंटमध्ये पहिल्या दिवशी आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन चालली असती, कारण का कुठल्याही महिलेचा बलात्कार होतो, ज्या पद्धतीने हिंसा मणिपूरमध्ये चालली, आज सकाळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये खूप मोठी बातमी आलेली आहे, मणिपूरमध्ये काल हिंसक घटना झालेल्या. ते जर पहिल्या दिवशी आणि एका आवाजात सगळ्या भारतानी सगळ्या संसदेतून आम्ही सांगितलं असतं की आपण सगळे, मग पक्ष नाही काही नाही, सगळ्यांनी मणिपूरमध्ये जी हिंसा होते याच्या विरोधात आम्ही सगळे एक आहोत. बलात्काराचं कोणीही सत्तेत असलं तर नाही म्हणू शकत हे योग्य आहे. त्याच्यामुळे इतकही पातळी राजकारणाची खाली नको आपण करूया, आणि महाराष्ट्रात तर नाहीच नाही. तर ह्याच्यासाठी जर आपण सगळ्यांनी एका मताने सांगितलं की हो, मणिपूरमध्ये जे झालं ते चुकीचं झालं, आपण सगळे मिळून निषेध करूया, एक ऑल पार्टी, म्हणजे सरकारनीच ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मणिपूरला गेलं असतं, केवढा मोठा शांततेचा मेसेज गेला असता. पण नाही झालं ना तसं. त्याच्यामुळे आता शेतीचं गेले जवळपास, तुम्ही माझं ट्विटर अकाउंट बघू शकता, त्याच्या पोलीस आपल्या दारी आहे पण शासन तुमच्या दारी नाही आहे या सरकारमध्ये, हे दुर्दैव आहे.
म्हणजे मला हे बोलताना दुःख वाटतंय की ह्या 21व्या शतकात मला हे बोलावं लागतंय. मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. मग ज्यांच्या निजाम काळामध्ये नोंदी नाहीत त्याच्याशिवाय जे मराठा आहेत ना त्यांच्यावर हा अन्याय नाही का? हाच मोठा प्रश्न आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं हा प्रश्न मलाही त्यांना विचारायचा आहे. आणि म्हणूनच मी म्हणते की एक जर सेशन अर्जंटली बोलवलं तर एक व्यापक चर्चा होऊ शकते ना. असेंब्ली कशासाठी असते? चर्चेसाठी तर असते. आणि विरोधकांना विश्वासात घ्या ना तुम्ही. दुष्काळासाठी घ्या, आरक्षणासाठी घ्या, सगळे मिळून चर्चा करू. आमची चर्चा करायची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. केंद्रात पण होती आणि इथेही आहे. कारण का प्रश्न खूप गंभीर आहे. आम्हाला नाही आनंद होतोय जेव्हा हिंसा दिसते राज्यामध्ये, तेव्हा राज्याचं नाव खराब होतं. आपल्याला अडचणी कशाच्या येतात? बिझनेसमध्ये येतात, इन्व्हेस्टमेंट्समध्ये येतात. पण हे सरकार आईसमध्ये इतकं बिझी असतं. आईस माहिती आहे ना आपल्याला? आईस म्हणजे बर्फ नाही हा. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आईस हे आईसमध्ये आणि पक्ष फोडण्यामध्ये इतके व्यस्त असतात की हे प्रशासन कधी करतात हा मोठा प्रश्नच आहे मला. आणि जर प्रशासन झालं तर मग व्यासपीठ वापरायचं आणि तिथून राजकीय भाषणं करायची, लोकांवर टीका करायची. अरे तुम्ही काय करताय हे सांगतच नाहीये राज्यातले कुठले. आणि म्हणून मी 15 दिवसापूर्वीही म्हणले होते आणि मी आजही महाराष्ट्र सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे हा माझा या सरकारवर आरोप आहे. इट इज अ कम्प्लीट पॉलिसी पॅरालिसिस. का आमचे तुम्ही दुष्काळाचे प्रश्न मांडत नाहीयेत? का आम्हाला कालच्या कॅबिनेटमध्ये एवढी चर्चा झाली मग आमचे टँकर आज का सुरू झाले नाहीयेत? का आमच्या मतदारसंघात छावण्या सुरू द्यायचे निर्देश दिलेले नाहीयेत? का नाही होते हे सगळं? आता ज्या एसटीच्या ज्या स्टोरीज तुम्ही सगळ्या एवढ्या पोट तिडकीनी करताय, 50% तुम्ही महिलांना मोफत दिलं ना, त्याचं आम्ही स्वागत करतो. विरोधात असले तरी चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. पण एसटी गावात पोहोचेल तर आमची महिला त्याचा उपयोग घेईल ना. हा आहे ना इश्यू आहे. पवार साहेबांनी एक तोडगा सुचवला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी की तामिळनाडूमध्ये जसं 69% पुढं जे आरक्षण आहे ते आरक्षण द्यायला पाहिजे. पण हे आता विशेष अधिवेशन जे होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा मुद्दा मांडणार? नाही ऍक्च्युली महाविकास आघाडीच्या वतीने परवाच आम्ही सगळे काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही खडगेजींच्याच घरी परवा दिल्ली जेव्हा भेटलो होतो, आमची सगळ्यांची व्यापक ह्याची चर्चा झाली की अनेक विषय म्हणजे 5 दिवसाचं पार्लमेंटमध्येही जे अधिवेशन बोललेलं अजेंडा तर आम्हाला माहिती पण नाही. क्वेश्चन आवर नाही, 0 आवर नाही, म्हणजे आम्ही काही प्रश्न विचारायचेच नाही. परत दडपशाहीचं आणखीन एक उदाहरण. म्हणजे क्वेश्चन आवर पार्लमेंटमध्ये नाही, तो आमचा अधिकार असतो एक प्रश्न विचारायला. म्हणून काय लगेच सरकारला अडचणीत आणत नाही आम्ही, पण आमचा अधिकार आहे ते. तर पहिला मुद्दा प्रश्न नाही, 0 आवर नाही, म्हणजे तेच अजेंडा लास्ट मिनिट देणार त्याच्यावरच आम्ही बोलत राहायचं. याला हे संविधानात पण बसते का आपल्या? हा बिना नाही अजेंडा तर द्यायला आम्हाला नॉर्मली चर्चा तर झाली पाहिजे. नॉर्मली LOP जे लीडर ऑफ ऑपोजिशन असतात त्यांना सगळ्यांना बोलवतात, एखादी चर्चा होते की कुठली बिलं घ्यायची, काय चर्चा करायची. आम्हाला काही अजेंडा माहिती नाही म्हणून आम्ही इथून अजेंडा देतो की तुम्ही अजेंडा देत नाही तर आम्ही अजेंडा घ्या. आम्ही मीटिंगमध्ये सांगितलं की चला आपण दुष्काळावर चर्चा घेऊया, आरक्षणावर महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही. आणि नुसतं मराठा आरक्षण फक्त नाही, आम्हाला चर्चा पाहिजे मराठा आरक्षणावर, धनगर आरक्षणावर, लिंगायत आरक्षणावर, मुस्लिम आरक्षण. कारण का हे सगळे लोक अनेक वर्ष संघर्ष करतात आणि भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही त्यांच्या भाषणांमध्ये ती सगळी ऑन रेकॉर्ड आहे, तुमच्या चॅनलकडे पण असतील. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विषय आणि मुस्लिम समाजाच्या याची व्यापक चर्चा ही झाली पाहिजे आणि त्यांना दिलं पाहिजे. आता 9 वर्ष झाली हो, आता खूप वर्ष झाली सांगायला की तुम्ही काय केलं, तुम्ही 70 वर्षात आम्ही काय केलं त्याचा हिशोब. आता तुमच्या 9 वर्षाचा हिशोब द्या ना. प्रेसिडेंट ऑफ भारत नंतर आता प्रेसिडेंट ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ भारत झाले, म्हणजे इंडियाचा फार धक्का घेतलाय. अर्थातच धसका घेतलाय ना. म्हणजे 14,000 कोटी रुपये खर्च करायला ते तयार आहेत आमच्या विरोधात. कारण का कालच वर्तमानपत्रातच बातमी आली आहे की इंडिया टू भारत करायचं असेल पूर्णपणे तर 14,000 कोटी. काल इकॉनॉमिक टाइम्समध्येच बातमी आली आहे, तुम्ही रिफर करू शकता सगळे, की 14,000 कोटी रुपये लागतील हे सगळं करायला. 14,000 कोटी. संविधानाला तडा नाही का? संविधानामध्ये इंडिया म्हणजे भारत. संविधानाच्या पहिल्या ओळीत ते लिहिलेलंच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ते पॅनिक मध्ये आहेत. म्हणजे माणूस गडबडला की कसं करतो तसं ते चाललंय की इंडिया नाव घेतलं म्हणून आता त्यांचं भारत. काल आमच्यापैकी एकाने ट्विट केलं की आता आम्ही भारत करायचं चाललंय. आता ते काय करतात बघूया.
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे मूळ ओबीसी जे आहेत त्यांच्यावर अन्याय नाही का? म्हणून सांगते ना, चर्चा केली पाहिजे ना. महाराष्ट्र सरकारने सगळ्या जे स्टेक होल्डर्स ज्यांना आपण म्हणतो सगळ्यांना बोलवा, चर्चा करा आणि मार्ग काढा ना. त्यांचीच आपापसात काहीतरी खलबत चालली. एक तर त्यांची आठवड्याला कॅबिनेट पण होत नाही. माझ्या माहितीप्रमाणे माझं जर चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा. मला वाटतं 3 आठवड्यांनी कॅबिनेट झाली आहे काल, करेक्ट? बरोबर. दर आठवड्याला दर बुधवारी महाराष्ट्रात 18 वर्ष जेव्हा आमचं सरकार होतं आणि आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना आठवड्याला कॅबिनेट व्हायची. तर एवढे विषय असतात. प्रत्येक विषय महत्वाचाच असतो ना प्रत्येक स्टेक होल्डरला. ह्यांच्यासाठी कुठलेच विषय नाही आहेत. त्यांचं फक्त आमदार फोडणे आणि आईस एवढ्यातच व्यस्त असतात ते. आणि कोण कुठल्या बाजूला. प्रश्न असा आहे, जी, अजितदादा सकाळी येतात, 4 वाजता येतात, 2 येतात, जरी होत असला पक्षात जात असला, परंतु या पुरोगामी महाराष्ट्र टिकवून ठेवण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब प्रकाशजी आंबेडकर साहेबांशी चर्चा करून या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्र टिकून राहण्यासाठी शरद पवार साहेब पुढाकार का घेतले? खरं तर कर्नाटकाच्या इलेक्शन वेळीच त्या दोघांमध्ये भेट ही झाली होती चव्हाण सेंटरला. मला तारीख आता आठवत नाही. प्रकाशजी आले होते चव्हाण सेंटरला आणि कर्नाटकाच्या इलेक्शनच्या वेळी व्यापक दोघांमध्ये चर्चा मला वाटतं 1 तासभर झाली होती. मला तारीख आठवत नाही, मी तुम्हाला कळवूही शकते तारीख 1 आठवड्यांनी, म्हणजे संध्याकाळपर्यंत. तर अर्थातच आम्ही सगळ्यांबरोबर चर्चेला, आणि आम्ही पुरोगामी विचाराचे आहोतच, त्याच्यात काही वादच नाहीये. आणि आमची सगळ्यांबरोबर बसायची तयारी आहे नेहमीच. आणि चर्चा म्हणजे माझं तर म्हणणं आहे विरोधकांची पण चर्चाही झालीच पाहिजे. मग त्याच्यात स्वातंत्र्य लढा होताच कशासाठी? ही हुकुमशाही नाहीये, ही दडपशाही नाहीये, ही लोकशाही आहे. लोकशाहीत चर्चा झालीच पाहिजे. आपले मतभेद पण झालेच पाहिजेत असा माझा आग्रह आहे. म्हणून तर लोकशाही आहे. तुम्हीही तुमचे प्रश्न आणि विषय मांडा, आम्ही आमच्या पद्धतीने मांडू. चर्चा ही झालीच पाहिजे. पण आजकाल दुर्दैवाने चर्चेलाच सगळे घाबरतात ना. कोणी बोललं की भीती वाटते काही लोकांना की काय करतील माहिती नाही, नाही तर आईच आहेच, बाकी काही नसेल तर. पवार साहेबांनी राजकारणामध्ये मुलीपेक्षा पुतण्यावर अधिक विश्वास ठेवला, त्यामुळे हे पक्ष फुटणे उद्या असं झालंय असं वाटतं? नाही, असं काही नसतं. राजकारण आहे, समाजकारण आहे, त्याच्यात अधिक विश्वास ठेवला असतो तर असं झालं असतं. नाही, असं काही नसतं. आम्ही काय त्यांची मुलगी म्हणून नाही तिकडे काम करत. इथे आम्ही आपल्या प्रत्येकाची वेगळी नाती एका जागेवर, प्रोफेशनल नातं एका जागेवर, या दोन्ही गोष्टी आपापल्या जागेवर महत्वाच्या आहेत आणि दोन्हीचा वेगळा सन्मान आहे. प्रोफेशनल रिलेशनशिप्स आणि पर्सनल रिलेशनशिप्स याच्यात गल्लत करू नका. हा, कशाचा? मराठा आरक्षणाचा. जी, मात्र आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या तमाम नेत्यांना ते सुप्रीम कोर्टामध्ये आदेश झाला. जर त्यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी केली असती, धोरणात्मक बदल घडून आणला आणि मराठा पण हे असं का झालं? मागचं जे आणि मनोज पाटील जरंगेच्या ह्याच्यामध्ये उपोषणामध्ये त्यांनी खूप मोठमोठी आश्वासनं दिली अनेक नेत्यांनी, मग ह्याला काय म्हणतात? नाही, आम्ही तर पूर्ण ताकदीने, प्रश्न आहे दुसरा, ह्याचाच उपप्रश्न आहे. हा, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत हे जे आरक्षण आहे ही आजची मागणी नाही, अनेक वर्षापासून होती. माननीय पवार साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व खूप वर्ष केलेलं आहे. या काळामध्ये हे प्रश्न का मार्गी लागले नाहीत? आणि आज ज्यावेळेस हा प्रश्न उद्भवतो त्यावेळेस वेगवेगळे विधानं येत असतात. ही विसंगती वाटत नाही. एक तर गेले 25 वर्ष पवारसाहेब महाराष्ट्राच्या ऍक्टिव्ह राजकारणात नाहीयेत. ते 1995 मध्ये, माझं चुकत असेल तर, ते दिल्लीला गेले. करेक्ट? 1995 मध्ये. त्याला 20 वर्ष झाली. म्हणजे किती, 20 वर्ष झाली ना? किती झाली? 25 वर्ष. 1995 मध्ये ते दिल्लीला गेले. आणि त्याच्यानंतर अर्थातच आमचंही राज्य आहेच होते. 28 वर्ष झाली ते देशाच्या राजकारणात आहेत. एक. दुसरा मुद्दा की जेव्हा 15 वर्ष सरकार होतं त्या काळामध्ये वेगवेगळ्या मागण्या होत्या शिक्षणाच्या, त्या सगळ्या, म्हणून आमचं 15 वर्ष सरकार टिकलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. त्याच्यानंतर 2014 मध्ये धनगर समाजाची खूप मोठी मागणी 2014 मध्ये 13-14 मध्ये आली आणि तेव्हा आदरणीय माननीय देवेंद्र फडणवीस जी हे बारामतीला आले होते आणि बारामतीला येऊन त्यांनी आमच्या घराच्याच समोर आंदोलन केलं होतं. आणि तेव्हा खूप धनगर समाजाची खूप मोठी महत्वाची मागणी होती ती, आणि ती
त्यांच्या पद्धतीने पूर्णपणे राष्ट्रत होती. कारण का आधी त्यांना आदरणीय पवार साहेबांनी आरक्षण दिलं होतं मुख्यमंत्री असताना धनगर समाजाला. त्याच्यानंतर त्याच्यात काही बदल धनगर समाजाला हवे होते, ते 2013-14 मध्ये आले. आणि त्याच्यात आदरणीय माननीय देवेंद्रजींनी आमच्या घराच्या समोर येऊन भाषण केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. ही 2013-14 गोष्ट आहे. वी आर इन 24. त्या जवळपास 9 वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि त्याच्यानंतर केंद्रातही त्यांची सत्ता आहे आणि राज्यातही त्यांची सत्ता आहे. आणि राज्याचं प्रपोजल केंद्रात झालं पाहिजे. आणि त्यांच्याच विचाराचे जे मंत्री आहेत दिल्लीमध्ये, त्यांनी ऑन रेकॉर्ड माझ्यासमोर, मी जेव्हा प्रश्न विचार मलाच उत्तर दिले, बाकी कुणाला नाही. त्याच्यामुळे मला ती सगळा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे की अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून आमच्याकडे आलेली नाही. म्हणजे माननीय देवेंद्रजींनीच ती पाठवलेली नाही असा त्याचा अर्थ त्यांच्याच मंत्र्यांनी होतो. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, भारतीय जनता पक्षाच्याच एका खासदारांनी माझं भाषण झाल्यानंतर मागणी केली की सुप्रिया सुळे जी मागणी करतायत धनगर समाजासाठी ती नका करू, आमच्यातलं आरक्षण आम्ही देणार नाही. त्याच्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट जो क्रिएट झालाय, त्याच्यामुळे जे कन्फ्युजन झालंय आणि मागण्या बदलत चालल्यात, याचा अर्थ मी पण स्वतः कन्फ्युज आहे. कारण का भारतीय जनता पक्षाचं नक्की धोरण काय आहे? महाराष्ट्रात एक मागणी करतात आणि दिल्लीत एक. तर भारतीय जनता पक्षाचा स्टँड काय आणि त्यांचा स्टँड का महत्वाचा आहे? कारण का त्यांनी खूप ही मागणी लावून धरली होती एक. आणि दुसरं, त्यांच्या पक्षाचा 2 वेगळे स्टँड असू शकत नाही ना, दिल्लीत एक आणि महाराष्ट्रात एक. असं कसं पॉलिसी लेवलला एक असं? आमचा स्टँडर्ड आहे, आमचा आग्रहच आहे की ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या आरक्षणात बदल हवेत, आम्ही त्या समाजाच्या बरोबर आहोत. मग दिल्लीत असू दे किंवा महाराष्ट्रात. असं नाही आहोत की आमचे आमदार इकडे एक बोलतात आणि आमचे खासदार तिकडे एक बोलतात, असं नाही आमच्याकडे. म्हणून मी म्हणते देयर इज पॉलिसी पॅरालिसिस. त्याच्यामुळे कुणबीला प्रमाणपत्र द्यावं की कुणबीला ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण द्यावं अशी एक मागणी चालली. आणि सरकार आता मध्ये काहीतरी निजामाचा असे वेगवेगळे आता काहीतरी, म्हणून तर मी म्हणते ना, तुम्हाला काय म्हणायचं, सरकार द्यावं का नको? माझं म्हणणं आहे समाजाची जी मागणी असेल त्याची चर्चा करावी सरकारने. एक सगळे आता त्या या सगळ्यांनी, त्या दिवशी मी टीव्हीवरही पाहिलं की सगळे अशोकरावांबद्दलच बोलत होते की अशोक चव्हाण काय त्यांचा अध्यक्ष. अरे अशोक चव्हाण अध्यक्ष आहेत मला मान्य आहे, पण ती एक तर कमी होती. आणि सगळे एक गोष्ट विसरल्या किंवा माझ्या वाचनातून राहून गेली असेल की माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि माननीय अशोक चव्हाणजी हे तिघही माननीय प्रधानमंत्र्यांना मराठा आरक्षणासाठी भेटले होते. आठवतं तुम्हाला ती मीटिंग? सगळ्यांना, सगळे दिल्लीला गेले होते, आठवतं? मग त्या मीटिंगचा आउटपुट काय झाला? कोणीच त्याच्याबद्दल गेल्या 2-3 दिवसात बोलत नाहीये. ते सगळं अशोकराव अध्यक्ष होते मला मान्य आहे, पण सगळे लोक तिन्ही पक्षाच्या वतीने सगळे दिल्लीला माननीय प्रधानमंत्र्यांनाही भेटायला गेले होते. मग त्या मीटिंगचा आउटकमचं आणि आउटपुटचं काय झालं? म्हणून मी म्हणते की जर त्यांनी एक इदर ऑल पार्टी कमिटी करावी सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन एक, किंवा सेशन बोलवावं. सेशन कशासाठी आहे? आणि तिकडे 300 खासदार, इकडे 200 आमदार, तरी यांना अडचण काय येते मग? जे एवढी ताकद, एवढे म्हणजे आमदार खासदार असताना तुम्हाला सेशन बोलवायला काय प्रॉब्लेम आहे? एवढे गंभीर विषय राज्याच्या समोर आव्हानं असताना. आज सकाळी शुअर. Day before yesterday you told in Mumbai, this is a too ideological fight against some things. Absolutely. Is it battle of political or ideological? It's clearly an ideological battle. मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? हा ओके. मग दोन्ही भाषेत सांगू. आधी इंग्रजीत सांगते मग मराठी. ते कुठल्या वर्तमानपत्रात आहे? इंडियन एक्सप्रेस. हा I'm from Citizen. अच्छा लो. अच्छा. I will say it in both languages. First of all, let me put it on record. No, I'm happy to reply in both the languages. It's important to convey the message. Yeah, I want to make one thing very, very clear. I reiterate that there is no split in the NCP. Mr. Sharad Pawar is the national president of the NCP and Mr. Jayant Patil is the state president in Maharashtra of NCP. So that's one thing on the record. And the other thing is that we have clearly policy and ideological differences with the BJP. So we have very, very strong views about many things. We are more the Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, the Congress ideology is closer in ideology to the NCP. So the NCP and the Congress have worked together for several decades together, very effectively.
So we are very, very clear about that. And political, eventually, if you have to fight for your ideology, the first step is ideology, the second step is political. त्यांनी एवढंच मला सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. आणि त्यांनी विचारलं की ही राजकीय लढाई आहे का वैचारिक लढाई? अर्थातच ही वैचारिक लढाई आहे. आणि वैचारिक लढाईसाठी राजकीय लढाई ही इलेक्शनच्या माध्यमातून. मला एक प्रश्न आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वैचारिक काय फरक आहे? आयडियोलॉजिकल आता काहीच नाही, आता काहीच नाही राहिलेला. पक्ष कशासाठी आता चाललंय तसं कसं आहे, दोन भाऊ वेगळ्या घरात राहतात, सुखानी नांदतात, रो हाऊस सारखं आहे, मध्ये फक्त कंपाऊंड एकच आहे. आता कसं प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न करायला पाहिजे संघटनेने आणि त्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज सकाळी कोल्हापूरला दीपक केसरकर यांनी एक स्टेटमेंट दिलं हा की आगामी काळामध्ये अजितदादासोबतच एकत्र जाणार आहे. हो, तो माझा भाऊ आहेच ना, त्याच्यात काय नवल. राजकीय स्टँड त्यांना काही वेगळी माहिती असेल दीपकजींना, आता मला माहिती नाही. आज सकाळी मंत्री संजय बनसोडे यांनी आपली भेट घेतली. आम्ही एकाच ट्रेननी आलो. असं आहे का? हो, एकाच ट्रेन. म्हटलं असं काही आहे का? नाही नाही, असं काही नाही. आम्ही एकाच ट्रेन मधून आलो. असं काही बोलले नाही का कोणी कुणाची? काही कोणी तुम्हाला? नाही नाही, भेट चांगली झाली. नमस्कार वगैरे केला? नाही नाही, भेट अतिशय. असं मी काही बोलत नाही. डोंट पुट वर्ड्स इन माय माउथ. माझं म्हणणं आहे की माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी कोणाची काय त्यांच्या कारणांमुळे लाईन्स घेतली असतील त्याच्यात आपण करू नये. आपण आपली चालचा आपलं चाल म्हणजे वॉक, नाही तर चालचं चाल अर्थ काढू नका. आपण आपल्या दिशेने आपण चालायचं. प्रत्येकाला एका लोकशाहीमध्ये आपला आपला मार्ग घ्यायचा अधिकार आहे. तर अशी चर्चा आहे की निवडणुकीच्या पुढे दादा परत येतील. तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडव. आमच्या मानधनाची नाही का? तुम्हाला कुठली? मला आपल्या मतदारसंघाचा थोडा शो ऑफ. लातूर दौरा वगैरे असं आहे? हो, होईलच ना, टप्प्याटप्प्याने होईल. आता तर मला असं वाटतं आता तर स्पेशल सेशन आहे आणि साहेबांची आता त्या इंडियाच्या 1-2 मीटिंग्स आहेत ना दिल्लीमध्ये त्या कमिटीच्या, त्याच्यामुळे त्या 1-2 मीटिंग्स होतील. मग आमचं सेशन होईल आणि मला वाटतं आमचं सेशन आणि गणपती सगळंच ओव्हरलॅप होतंय. त्यामुळे गणपतीच्या नंतरच होईल आता, कारण का आता वेळच नाही ना. आता पुढच्या आठवड्यात कमिटी 2 होतील, त्या आमच्या सीट शेअरिंगच्या वगैरे सगळ्याच ना, कॅम्पेन, सीट शेअरिंग सगळ्याच चर्चा होतील. थोडासा वेळ ते आणि या स्पेशल सेशन नसतं ना तर आता होऊन गेले असते दौरे सगळ्यांचेच आमचे. खरं इंडियामध्ये जे घटक पक्ष आहेत तामिळनाडूमध्ये उदयनजी चॅलेंज त्यांचे एक स्टेटमेंट आले सनातन धर्माविषयी. त्या स्टेटमेंटकडे तुम्ही कसं बघता? आणि त्यांच्या स्टेटमेंट नंतर म्हणजे इंडिया आघाडीला तो सनातन समाज आहे किंवा हिंदू धर्म आहे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बिघडेल का किंवा बदलेल का? आणि त्याच्यावर गजेंद्र सिंग जे आहेत युनियन मिनिस्टर राजस्थानमध्ये, मला सांगताय गजेंद्र सिंग कोण आहे? वॉटर रिसोर्सेस मंत्री आहे. येस, डेफिनेटली. त्याचं एक स्टेटमेंट आलं की इंडियावाले जर राजस्थानमध्ये घुसले तर त्यांना आम्ही बाहेर काढू. म्हणजे एखादा केंद्रीय मंत्री अशा पद्धतीने बोलतो. स्टॅलिनचं वक्तव्य. भारतीय जनता पक्षाचे मंत्री काहीही म्हणू शकतात, त्याच्यामुळे मी काय फार त्याच्यावर बोलत नाही. दुसरी गोष्ट की त्यांनी जो मला प्रश्न विचारला, मला असं वाटतं की कोणीतरी कुठेतरी काय बोलतं. आता त्यांनी जसं दीपक केसरकरांचे कॉमेंट, आय हॅव नो आयडिया कुठून त्यांना ते सुचतं सगळं बोलायचं वगैरे. तर मी ह्याच्यासाठी निवडून नाही आले. मला लोकांनी कशासाठी निवडून दिले? पार्लमेंटमध्ये जायचं, तिथे आमचे प्रश्न मांडायचे आणि मतदारसंघात छावण्या होत आहेत का नाही, टँकर होत आहे का नाही, आता कशाला किती कुणाचा महत्व द्यायचं हे पण आम्हाला कळलं पाहिजे. एक तर जबाबदार व्यक्ती म्हणून, म्हणजे मी खासदार नसते तर बेफानपणे काही बोलू शकते, पण मी एक खासदार आहे. त्याच्यामुळे त्या चौकटीमध्ये माझ्या फक्तसाठी नाही, माझ्यावर जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विश्वास टाकला त्याला मी तडा देऊ शकत नाही. म्हणून मला जबाबदारीनीच बोललं पाहिजे. त्याच्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांनी विश्वासाच्या नात्याने मला मतदान केलंय, त्याची पण माझ्यावर जबाबदारी. त्याच्यामुळे आम्हाला मोकळं बोलायचा अधिकार नाही. आणि दुसरं गोष्ट म्हणजे काहीही बोलायचं दुसरं. आणि एखादा तामिळनाडूमधल्या एका व्यक्तीने काहीतरी स्टेटमेंट केलं, काय कॉन्टेक्स्टमध्ये केलं काय, आय हॅव नो आयडिया. मला एवढं माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आता दुष्काळ, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षण ही मोठे विषय आहेत. महागाई प्रचंड झालेली आहे.
माझी आई रोज घरी ते बाईला भेटायला गेले की माझ्या आईची कटकट चालू असते, अगं बघ हे सरकारचं, मला 2013 मध्ये माझी आई म्हणली होती 14 मध्ये तुमचं सरकार येत नाही. मी म्हणायचं का, एवढी महागाई झाली आहे, तुझ्या बाबांना मी रोज सांगते महागाई तुम्ही 14 मध्ये हरणार कारण का महागाई आहे. तेच शब्द आता माझ्या कानात माझ्या आईचे येतात. एवढाचा कोथिंबीर एवढा, टमाट्याचा हा भाव, त्याचा ते भाव, सिलेंडर कमी, 200 रुपयांनी गरिबांचं झालं म्हणून काय 200 रुपये असं आमच्या घरातच चाललं असतं. त्याच्यामुळे 2024 काही बाकीत केलं का? नाही, माझी आई राजकीय नाहीये, तिला टमाट्याच्या आणि ह्याची भावचं पडले, कोथिंबीरच्या. 2024 विषयी एक घरगुती, आता तुम्ही घरी जाऊन बघा ना, मग तुमची बायको थोडी राजकीय आहे, ती काय म्हणणार सिलेंडरचा भाव 5 झाला, इथे डाळीचे भाव 100 रुपये पार झाले. होतोच ना, घरातल्या महिलांना त्रास होतो त्याचा, कारण आपण सगळे बाहेर कामात घरी असतो, बॅलन्स त्यांना करायचं असतं. डाळीचे भाव काय असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? डाळ आहे, तेल आहे, 10 वर्षापूर्वी जे खाद्यतेलाचे भाव होते ना ते आज आहे. खाद्यतेलाचे खाद्यतेल, डाळीचे भाव देखील असेच आहे. नाही, डाळीचे भाव वाढले. मी सांगतो 2016 आपल्याकडे डाळीचे भाव 250 रुपये तुरती 16 मध्ये, हे आता किती आहे? 170 रुपये गेले. किती नेमके भाव असले पाहिजेत म्हणजे शेतकऱ्याला चांगले पैसे देतात? नाही, तुम्ही गल्लत करू नका. शेतकऱ्याचा एक भाव असतो आणि गिऱ्हाईकाचा एक भाव असतो, त्याच्यासाठी माझा मुद्दा असा आहे की काय भाव असला पाहिजे की ज्यामुळे शेतकऱ्याला चांगले पैसे नाही. आता केंद्र सरकारने काय शब्द दिला होता, डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम. आता खर्च किती आहे ते, त्याच्यासाठी एक कमिटी असते केंद्र सरकारमध्ये, जी सगळा खर्च म्हणजे पेट्रोल डिझेलचा जो भाव असेल, फर्टिलायझरचा भाव असेल, त्याच्यानंतर एक कमिटी असते, ती मिनिमम सपोर्ट प्राइस काढते. तो एक, त्याच्यामुळे त्याला एक स्टँडर्ड फॉर्म्युला नसतो, ते व्हेरी होत असतं, मिनिमम सपोर्ट प्राइस. आणि मग कन्झ्युमर इंडेक्स असतो, त्याच्यामुळे त्याच्यात बसून त्यात सरकारचं ते काम आहे एक. आणि एक प्राइस स्टेबिलायझेशन फंड असतो केंद्र सरकारमध्ये. प्राइस स्टेबिलायझेशन फंड कशासाठी असतो की कांद्याचे भाव पडले तरी त्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले पाहिजेत, आणि वाढले तरी तुम्हाला घरी झाल्यावर ऐकायला नको आमची आई बोलते तसं की अरे बापरे महागाई झाली. त्याच्यामुळे प्राइस स्टेबिलायझेशन फंडचं आणि सरकारचं हे काम आहे. कॉमर्स मिनिस्ट्री, ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री, कशासाठी हे मंत्रालय आहेत? मग हे मंत्रालय हेच बॅलन्स करायला आहेत ना. त्याच्यामुळे त्या काळामध्ये ती जी म्हणजे आता फर्टिलायझरचे भाव किती झालेत, पेट्रोल डिझेलचं एवढं केंद्र सरकार सांगतं की आम्ही रशियाबरोबर अग्रीमेंट करून कमी, मग त्याचा बेनिफिट ते तुम्हाला का देत नाही? कन्झ्युमरला, तुम्ही म्हणजे कन्झ्युमरला का देत नाहीत? पहिला मुद्दा. दुसरा, कांदाचा विषय 4 महिने मी मांडते, आत्ता नाही. पेपरमध्ये आत्ता गेले 3 आठवडे, तुम्ही माझं ट्विटर अकाउंट काढा, मी पियुष गोयलांना 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं जगामध्ये कांद्याची कमतरता आहे, भारतात सरप्लस आहे, प्लीज एक्सपोर्ट पॉलिसी सुरू करा. तेव्हा पियुष गोयल म्हणले हे सगळं रबिश रेत करतायत, पॉलिटिकल करतायत. बघितलं ना 4 महिन्यांनी काय झालं. हे एक्झॅक्टली आम्ही सांगतो. टमाट्याचं काय गरज होती नेपाळमधून टमाटा आणायची? प्राइस स्टेबिलायझेशन फंड वापरा. आपल्याच लोकांना आता आपल्या टमाट्याचं किती नुकसान झालं. त्यामुळे गव्हर्नमेंट इज नॉट सिरियस. दिस इज द पॉलिसी पॅरालिसिस. दिस इज अ फाईन एक्झाम्पल ऑफ पॉलिसी पॅरालिसिस. मराठा आरक्षणाचं जे झालं आता मेस, पॉलिसी पॅरालिसिस. दुष्काळाचं आमच्याकडे आता हे जे चाललंय पाण्याची परिस्थिती, दिस इज पॉलिसी पॅरालिसिस. का नाही कालच्या कॅबिनेटमध्ये सुरू केले सगळे हे सगळे निर्णय? का नाही घेतले कालच्या कॅबिनेटमध्ये? एक तर 3 आठवड्यांनी कॅबिनेट घेतली. आणि माझं एवढीच विनंती आहे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला की गेट सिरियस. शिक्षणामध्ये महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला आहे. दिस इज अ पॉलिसी पॅरालिसिस. ताई, चर्चाच व्हायला तयार नाही तर ऍक्शन होणार कधी? आम्हाला अजून लोकशाहीवर विश्वास आहे आणि ती लोकशाही जगल्यासाठी तर इंडिया लढतेय, नाही तर ही लढाई कशाची आहे? दडपशाहीच्या विरोधातच इंडिया लढतेय. महत्वाचा एक विषय आहे की जवळपास आता 50 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि मराठवाडा विभाग, विदर्भ विभाग, सगळ्या विभागाच्या तुलनेने मराठवाडा हा सर्वात मागासवर्गीय म्हणून समजला जातो आणि विकास होत नाहीये. विशेषतः त्याच्यासाठी आपण समजू शकतो की नैसर्गिक संपत्तीमुळे आपण त्याच्यामुळे मागास आहे, परंतु त्याला पर्याय म्हणून आपण शोधलं पाहिजे की ज्या ठिकाणी उद्योग धंदे किंवा रोजगार ह्या गोष्टी 50 वर्षात ज्या झाल्या आहेत, तर आपल्या मंत्रिमंडळात असो किंवा आता सध्याच्या मंत्रिमंडळात असो, तर ह्या बॅकलॉग कधी भरून येणार आहे? जेणेकरून आता इतके माणसं तर मुंबई पुण्याला जाऊन 80% लोक करू शकत नाहीत, जॉब भेटू शकत नाही. आताच्या सरकारने तर जवळपास 2014 पासून तर भरतीच बंद केलेली आहे, आता काढलेली आहे इलेक्शनच्या पुढे. मग ह्या 10 वर्षात
युवकांसाठी किती बॅक मध्ये आलेला आहे युवक 10 वर्षात ठीक आहे नोकऱ्याच नाही. हेच तर आम्ही विचारतोय. बॅकलॉग आपला दरवेळेस मराठवाड्याच्याच नावावर राजकारण चालतंय. हाच तर प्रश्न आम्ही विचारतोय. आता वाळूज आणि औरंगाबाद आणि तिथल्या सगळ्या MIDCs कोणाच्या काळात झाला? आमच्याच काळात झाला ना. मग यांनी 9 वर्ष यांचं सरकारहून आलं काय? काळामध्ये मराठवाड्यात हा राजकीय हेतू हे केला केंद्रबिंदू ठरला. हीच तर आमची लढाई आहे त्यांच्या विरोधात. तुम्ही आमचेच भाषण बोलताय. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच, थँक गॉड. अरे तुम्हाला अजून काय विचारायचं आहे का? मी ह्यांना थँक्यू विचार. तुम्हाला अजून काय विचारायचंय प्रिंटवाल्यांना? लेफ्ट राईट. थँक्यू व्हेरी मच. हो आभार माना ना प्लीज.